वेगवेगळ्या पार्टीज आहे, म्हणजे वंचित आहे, मनसे आहे, बच्चू कडू यांच्यासोबत जे अलायन्स झालेला आहे, यांचा फायदा महायुतीला होईल की महाविकास आघाडीला होईल? नाही, तो त्या ठिकाणचा भाग आहे. आता मी जसं तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो की उत्तर नागपूरमध्ये नितीन राऊत उभे आहेत. त्यांच्या अगेन्स्टमध्ये 26 कॅन्डिडेट जे लोक दलित मतांची मोठी टक्केवारी त्यांच्याकडे खेचली जाऊ शकते. मनोज सांगोळे हे तुमच्या BSP कडनं उभे आहे. तर मनोज सांगोळेचं तिथे एक नाव आहे. मनोज सांगोळे समजा चालले आणि त्यांनी 20,000 वोट घेतले, तर त्याचा फायदा कोणाला होईल? ऑब्व्हियसली त्याचा फायदा मिलिंद मानेंना होईल. तर हा असा जो वेगवेगळ्या ठिकाणचं जे समीकरण आहे त्या ठिकाणचं तसा त्याचा फायदा. माझा शेवटचा प्रश्न, उल्हास बापट यांनी म्हटलेलं आहे की बहुमत आहे, त्यांना राज्यपालांनी पाचारण केलं पाहिजे सत्तेला, ना की सिंगल लार्जेस्ट पार्टीला. तर त्याचं समीकरण कुणाचं असेल? 23 तारखेला कुणाला बोलवेल राज्यपाल सत्ता स्थापन करायला? कारण की 26 तारीखला आपल्या विधानसभेची मुदत संपते. नाही, उल्हास बापट सरांचा मी पण इंटरव्ह्यू पाहिला तुमच्या, अतिशय अभ्यासपूर्ण आणि माझ्यासाठी पण तो एक शिकण्यासारखा भाग होता. त्याच्यामध्ये फक्त मला जे एक वाटतं की जेव्हा प्री-पोल अलायन्स असतं, प्री-पोल अलायन्स हे डिसाईड आहे, तर प्री-पोल अलायन्समध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टीवाला इश्यू असण्याची शक्यता कमी आहे. की जेव्हा तिथे भाजप, शिवसेना, शिंदे आणि NCP अजित पवार हा ग्रुप जर एक संध आहे, तर त्याच्यामध्ये ते ग्रुपलाच बोलावतात अशा ह्याच्यात. त्या ह्याच्यात तुम्हाला काही त्यांचं जसं म्हणणं होतं की पाठिंब्याचे पत्र लागतात. ज्या ठिकाणी वेगवेगळे लढले, जसं 2014मध्ये वेगवेगळे लढले होते सगळेजण, या ह्याच्यामध्ये प्री-पोल अलायन्स आहे, हे ऑफिशियल आहे, ते रजिस्टर्ड आहे की आम्ही अलायन्स करून याच्यामध्ये उतरलेलो आहे. त्याच्यामुळे ते निश्चितपणे त्या अलायन्सचा त्यांचा संख्येचा मार्ग किती आहे आणि त्याच्यामध्ये समजा उदाहरणार्थ आपल्याला सांगायचं समजा की यांना 150 मिळाले आणि त्यांना 145 मिळाले किंवा 5 कमी पडतात आहे समजा ज्या कोणत्या बहुमतासाठी 135 किंवा 140, 145 पाहिजे बहुमतासाठी. मग त्या ह्याच्यामध्ये ते म्हणू शकतात की तुम्ही 5 लोकांचं आम्हाला अधिकृत पत्र आणून द्या. असा तो सर्वसाधारणपणे मला असं वाटतं. ज्या अलायन्सला बहुमत आहे, मॅजिक फिगर 145च्या पुढे जातो, त्याला राज्यपाल बोलू शकतात. त्याला राज्यपाल बोलवू शकतात. ते प्री-पोल अलायन्स असल्यामुळे इथे सिंगल लार्जेस्ट पार्टीचा इश्यू नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.